ग्रामपंचायत गावडगावात घाणीचे साम्राज्य, करोडो रुपयांच्या निधीत अफरातफर झाल्याचा आरोप. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत गावंडगाव इथं घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून गावालगत असलेल्या नाल्यात मोठी घाण साचल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इतकंच नव्हे तर या ठिकाणी सुरू असलेले विविध विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री बाला हरणे, नीरज नागे, निलेश देशमुख, श्री घुले या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे. गावातील काही सुज्ञ महिलांनी आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराज सौंदर्यीकरणाचे थातुरमातुर काम करून 5 लाख हडप केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 11 लाख रुपयांचे जिल्हा परिषदेचे बांधकाम तात्पुरते करून पैसे काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. शाळा दुरुस्तीचे 3.5 लाख एक लहानशी शेड बांधून पैसे काढल्याचा आरोप केलाय. संत गाडगेबाबा सभामंडप दुरुस्ती जुन्या इमारतीला डागडुजी करून हे काम निकृष्ट दर्जाचे करून 15 लाख रुपये उघडल्याचा आरोप नागरिकांचा आहे. इतकंच नव्हे तर गावातील 40 लाख रुपयाचे बाजारवटे थातुरमातुर कच्च्या मातीत बांधून त्यामध्ये सुद्धा तत्कालीन सरपंच, सचिव, संबंधित इंजिनियर यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नागरिकांचा आहे. संरक्षण कठडे 5 लाखांचे असताना तात्पुरत्या स्टील ग्रिल लावून त्यामध्ये 10 फुटाची स्टाईल बसवण्यात आली आहे. त्या कामाचे 5 लाख रुपये काढल्याचे नागरिकांनी सांगितले. 60 लाख रुपये किमतीचे पशुवैद्यकीय श्रेणी 2चा दवाखाना थातुरमातुर बांधून यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार संबंधित यंत्रणेनं केल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायती अवस्था मध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. रोजगार हमी योजनेच्या निधीतून वनोजा बाग स्मशानभूमी रस्त्यात खडीकरणात 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. गावात सर्वकडे घाणीचं साम्राज्य पसरले असून 2020, 2022, 2023, 2024 या काळात हे विकास कामं विविध फंडातून झाले असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दलित वस्तीच्या निधीमध्ये व ग्रामपंचायतीतील सर्वसामान्य फंड, कृती आराखडा या फंडातून झालेल्या सर्व कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत करोडो रुपयांच्या निधीतील हिस्सा कमिशन घेऊन शासनाच्या करोडो रुपयांची लूट पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गावंडगाव इथं झाली आहे. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी बाला हरणे, नीरज नागे, निलेश देशमुख गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. या गावात आम्ही आढावा घेतला असता महिला व नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. पुढच्या बातमीमध्येच माहिती मिळेल कोणत्या अधिकाऱ्यांनी मलिदा लाटलाय याचा सविस्तर आढावा आम्ही घेणार आहोत. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी. मी आता आलो अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत गाव आहे हिंगणी गावणगाव. आणि हिंगणी गावणगावातील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत की त्या समस्यांना उजाळा आतापर्यंत मिळालेला नाही. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतीच्या कामाअंतर्गत झालेला आहे. हे जे निधी आहे खासदार निधी असेल, आमदार निधी असतील, ग्रामपंचायतीचे पैसे असतील, अशा अनेक ज्या योजना असतात त्या योजनेचे जे कामं झालेले यापूर्वी यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहेत. काही नागरिक माझ्यासोबत आहेत की त्यांच्याजवळूनच माझा प्रयत्न आहे की त्यांच्या गावात कोणते कामं आले होते आणि कोणते कामं झाले हे प्रत्यक्ष लाईव्ह मी आपल्याला या पंचायत समितीचा भोगळ कारोबार अंजनगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत जो बांधकाम विभाग आहे, विविध खाते आहेत, यातला भोगळ कारोबार उघडकीस आणण्याचा माझा प्रयत्न आहे. हो, आपलं नाव सांगा. काय? बाळासाहेब श्रीकृष्णराव हरणे. हरणे भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? काय समस्या तुमच्या गावाची? कुठं राहता तुम्ही? मी प्रॉपर गावणगावचाच आहे, इथला रहिवासी आहे आणि बरेच दिवसापासून मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहो. आणि त्याच्या दृष्टीने मी असं थोडं गावात लक्ष घातले असताना जो शासनाचे फंड वगैरे येतात याचा योग्यरीत्या वापर होत नाही. त्याचं उदाहरण म्हणून हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण, त्याचे 5 लाख रुपये असं बिल काढलेलं आहे. पण इथं 5 लाख रुपयाचं कोणतंही काम झालेलं आहे असं मला कुठंच दिसत नाही व गावातील नागरिकांनाही दिसत नाही. इथं फक्त स्टाईल लावलेली आहे, ग्रिल लावलेली आहे आणि ते एक मागची भिंत बांधलेली आहे. ही ग्रिल आणि स्टाईल इतक्याचं तुमचं मत असं आहे की यांचे 5 लाख रुपये काढलेले आहे. हा, दुसरा मुद्दा काय आहे? हे 60 लाख रुपयाचं समजून त्याला बांधकाम होतं आणि हा 1 ते 1.5 वर्ष एक आपलं कृषी अधिकाऱ्याचं निवासस्थान म्हणून आहे, त्याला बेनार म्हणतात, तिथं वास्तव्याला होता. तो वास्तव्याला होता आणि तिथे घाण गुरळा, लाखो रुपयाची औषध. मी एकदा गेलो, पाहिलं मी असं, तर एकदम मला असं वाटलं की बाबा हे असं कसं काय, इथे या ठिकाणी दवाखाना कसा काय केला.
तरी त्याच्यावरही आपण समजून चला हे करून की बा चला ठीक आहे, आपल्याच गावाचं काम आहे, पशुची सेवा होते. पण 2 महिन्यापूर्वीपासून या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा झालेला होता, हा झाकून ठेवलेला गेलेला होता. त्याच्यानंतर 1 महिना पहिले दुसरा लोकार्पण सोहळा झाला, हाही काहीतरी त्यांच्या देवाणघेवाणच्या विषयावरून पेंडिंग पडला होता. पण 2 ते 3 दिवसात युवा स्वाभिमानी पार्टीचे निलेश भाऊ देशमुख आणि मी बाळासाहेब हरणे यांनी 3 दिवसात प्रयत्न करून हा दवाखाना चाब्या घेऊन त्वरित तातडीने 2 दिवसात नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केला. त्याच्या त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असं काही आरोप आहे? भ्रष्टाचार तर सर्व झाले ना साहेब. 1 रुपयाचं काम असताना 40 पैशाचं काम केलं आणि 60% भ्रष्टाचार झाला प्रत्येक गोष्टी. 40,000चा काही महिला काय बाई तुमच्या समस्या काय म्हणणं फक्त आमचा रोडच करा. रोड आहे त्या नाल्याचं काय प्रॉब्लेम? नाला पाहिजे ना. खूप येतात आमच्या इकडे. रोड आणि नाला आणि हापशी. हापशी हापशा बंद पडल्या आहे. गावात 4 हापशा असतो. रोगराई वाढण्यासाठी पूर्ण पाणी साचतं. पूर्ण पाणी स्वच्छ वगैरे काही येऊन पाहत नाही. कोणीच नाही. आमच्या पाणी पावसाळ्यात आलेलं नाही आतापर्यंत. आम्ही स्वतः पैसे खर्च करून आम्ही स्वतःच्या घराजवळ रेती टाकली पावसाळ्याचं पण कोणी पाहत नाही. आमच्या ढोरेची त्यावेळेसचे फोटोज घ्यायचे राहिले. आमच्या ढोरेची आम्ही काटावरच राहतो, माझं त्या चल्यावर आहे. एवढालं पाणी कंबर ढोरही तिथं ढोरं बांधलेले. तुम्ही ग्रामपंचायत प्रश्न उपस्थित करत नाही मीटिंग काही वेळ केले, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही आहे. गोटही घेत नाही. तुम्ही विचारता त्यांना. आम्ही म्हटलं भाऊ आम्हाला नाला कर की नको कर, 2 माणसं आम्ही आज ना उद्या मला आम्हाला काही पोरगं नाही, काही नाही. नाला करून द्या. घोडं का इटा का पाणी जाऊ दे, काही पर्यंत तयार नाही. नाली झाकून पाहिजे.